विष्णुप्रियाय नमो नमः। हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। तर मैत्रिणो, आत्ता वाजले सकाळचे 9 आणि आज आहे इंदिरा एकादशी। मी आत्ताच तुळशी मातेचं पूजन आणि चौकट पूजन केलेलं आहे। देवपूजा रोज फोंडेजी करत असतात, पण फोंडेजी मनाला बस स्टॉपला सोडवायला गेले, तर म्हटलं तर तोपर्यंत मी देवपूजा करून घेते। आज एकादशी पण आहे आणि माझा स्वयंपाक झालेला आहे। आज मी अगोदर स्वयंपाक केला कारण मनाला जायचं होतं कॉलेजला, तर स्वयंपाक झालेला आहे सगळा। आणि मी आता खाली पारिजाताची फुलं पडले असतील तर ते घेऊन येते देवपूजेसाठी। हाँ, फुलं तर भरपूर पडलेली आहेत, पण मला अशी खाली जमिनीवर पडलेली आवडत नाही, देवासाठी घेतलेले। हाँ जी, उठो उठो, यहाँ से फूल लेना है हमें। तर इथं पण भरपूर पडलेली आहेत फुलं, पण मी हे कुंडीतली फुलं घेत असते देवपूजेसाठी वगैरे। भिंतीवर पडलेले असतात, कुंडीत असतात, तर इथं पण आहेत अशी पडलेली फुलं। तर कारण इथं धूळ येत नाही किंवा आपले पाय पण लागत नाहीत वरती, त्याच्यामुळे मी अशी भिंतीवरची फुलं घेत असते। इकडं आहेत म्हणजे आमच्या गाडीवर पण आहेत फुलं, बघूया मिळतात का। तर मी एवढी अशी फुलं घेतलेली आहेत आणि वरती कावळा काव 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 करतोय मगापासून। चला वरती जाऊयात, पूजा करूयात। मी वरती आलेली आहे आत्ता आणि देवपूजेसाठी बसलेली आहे। तर देवपूजा करण्याच्या अगोदर किंवा कुठलीही पूजा करण्याच्या अगोदर ना असा दीप प्रज्वलित करून ठेवायचा, कारण हा दीपच हा साक्षी असतो की आपल्या कर्माची तो नोंद ठेवत असतो किंवा भगवंताला जाऊन सांगत असतो। त्याच्यामुळं दीप प्रज्वलित करून ठेवायचा अगोदर। हा पेटीमध्ये देवतांचे वस्त्र आहेत, तर हे आसन पण नवीन टाकते आज, आणि हे श्रीकृष्णाचे वस्त्र आहे। तर हा छानसा ड्रेस मी शिवलेला आहे, तर हा आज एकादशी दिवशी देवाला घालते। मुरली वाजवीत कान्हा कुंजवना, नैवेद्यम समर्पयामी। हे सकल देवतांनो नैवेद्य ग्रहण करा। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। कस्तूरितिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं, नासाग्रे वरमुक्तं करतले वेणुगरे कंगणं। लीजिए आरती फोंडेजी, आराम से आराम से। माझी इथं देवपूजा झालेली आहे। माझी आणि दादूची एकादशी आहे, त्याच्यामुळे आम्ही काही फराळ पण काय बनवणार नाहीये। ॲक्च्युली उपवासाचा अर्थ किंवा आपण कुठलाही एकादशी उपवास असू द्यात किंवा आपला कुठलाही इतर देवांचा उपवास असू द्यात, त्या उपवासाचा खरा अर्थ असा असतो की उपवास म्हणजे देवाच्या सान्निध्यात राहणं। तर देवाच्या सान्निध्यात राहणे म्हणजे काय करणे, तर नामस्मरणारूपी देवाच्या सान्निध्यात राहायचं आहे। तर मी आता ही जप मला 5 माला करणार दिवसातून, मध्ये 108 मणी आहेत तुळशीचे, तर मी 5 वेळा करणार आहे। उपवासाचा खरा अर्थ हाच असतो की नामस्मरणारूपी आपण देवाच्या सान्निध्यात राहायचं आहे, हलका आहार घ्यायचा आहे। तर उपवासा दिवशी ॲक्च्युली काही खायचं नसतं, पण ज्यांना काही सण होत नाही ते फळं वगैरे खाऊ शकतात किंवा हलका आहार घ्यायचा, जसे भगर वगैरे असेल ना तर ते खाऊ शकतात। पण मी आज फळच खाणार आहे आणि संध्याकाळी नाहीच भूक कंट्रोल झाली तर आम्ही भगर खात असतो। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे। ट्रेन माझं नामस्मरण झालेलं आहे आणि मला आता मंदिरात जायचं आहे, पण फोंडेजी या इथं जेवण करत आहेत आणि दादूचा आज उपवास आहे, एकादशी आहे, तर दादू मखाने रोस्ट करून खात आहे। छान लागतंय मैत्रिणींनो। मी मंदिरातून देवदर्शन घेऊन आल्यानंतरच फळाहार घेणार आहे। तसंही उपवासाला मी खूप कमी फळं किंवा दूध दही हे घेत असते। संध्याकाळी मला नाहीच भूक कंट्रोल झाली तर मी भगर आमटी खात असते, नाहीतर हलका आहारच घ्यायचा असतो तसंही उपवासाला। आणि जेव्हापासून मी एकादशी उपवास ठेवायला लागले, जवळजवळ 6 महिने झाले मी एकादशी उपवास ठेवायला लागले,
तेव्हापासून माझ्या शरीरामध्ये खूप छान फरक जाणवतो आहे मला. कारण पूर्वी काय व्हायचं, मी सकाळी 10 वाजता जेवण करायची. 10 वाजता जेवण झाल्यानंतर 1 ते 2च्या दरम्यान मला असं ॲसिडचा खूप त्रास व्हायचा, घशामध्ये जळजळ व्हायची. ही जळजळ 3 ते 4 तास अशी जाणवायची मला. त्यामुळे असं खूप त्रास व्हायचा, जेवणाची इच्छा होत नव्हती वगैरे. पण जेव्हापासून एकादशी उपास ठेवायला लागले आणि उपासाला मी जवळजवळ काही न खाण्याचा प्रयत्न करते, नाहीच भूक कंट्रोल झाली तर मी फळं घेते, त्याच्या व्यतिरिक्त मी काही खात नाही. त्याच्यामुळे काय झालं, माझ्या आतड्यांना असं खूप आराम मिळाला आणि माझी जळजळ जवळजवळ नाहीशी झाली. तर एकादशी उपास ठेवल्यामुळे मला असा खूप छान फायदा झालेला आहे. एकादशीला काही खायचं नसतं, त्यामुळे एक दिवस तुमच्या आतड्यांना आराम मिळतो आणि दुसऱ्या दिवशी ते आतडे चांगल्या प्रकारे कार्य करू शकतात. तर मला हा खूप छान फायदा झालेला आहे. तर तुम्ही पण याचा अनुभव घेऊ शकता. मी आणि फोंडेजी मंदिरात चाललेलो आहोत आणि ही 2 सफरचंद मी देवासाठी घेते, भगवंतासाठी धुवून घेतलेले आहेत. याच्यामध्येच गुंडाळते, कारण पिशवीतली घाण किंवा धूळ लागेल. मी असंच घेऊन जाणार आहे. फोंडेजी चल. कोण? तर ह्या कुंडीमध्ये ना आवळ्याचं झाड आणि इथं बेलाचं झाड आहे. एकाच कुंडीमध्ये आलेलं आहे. इथं कोरफड तर खूप आलेली आहे. फोंडेजी गाडी काढतायत. चलो. कृष्ण राधे 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 श्याम 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 राधे कृष्ण राधे कृष्ण. हे राधे कृष्ण भगवान, शतकोटी प्रणाम भगवंता. श्रीकृष्णाच्या मंदिराच्या खाली तळघरामध्ये इथं साधूबाबांची समाधी आहे. तर इथं आल्यानंतर खूप छान वाटतं, मला प्रसन्न वाटतं, एकदम शांत शांत. आणि इथं असं काय म्हणतात, ध्यान वगैरे करतात भक्त लोक. आणि वरती शंकराचं मंदिर आहे, महादेवाचं. तर वरती पण जाऊयात. मंदिर खूप सुंदर आहे आणि हे आमच्या घरापासून खूप जवळ आहे. तर मैत्रिणींनो, आम्ही मंदिरात देवदर्शन करून आलेलो आहोत आणि मी आता फलाहार घेत आहे. तर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.